तू अधूनमधून कुठेतरी जात असतोस बराच वेळ. कुठे जातोस तू? नाही साहेब, नाही जात. खरं सांग. साहेब, मॅडमना सांगू नका. मला पिक्चर बघायला खूप आवडतात, म्हणून मी पिक्चरला जात असतो. प्लीज सांगू नका मॅडमना. ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. हो सर. हां, आपलं जे इथे बोलणं झालंय ते बाहेर कोणाबरोबर डिस्कस करू नका. आणि मीरा मॅडम, मी जे तुम्हाला आता सांगितलंय ते तुम्हाला कळलं असावं अशी मी अपेक्षा करतो. आणि अजून एक, आम्हाला न विचारता कुणीही हे शहर सोडून बाहेर जाणार नाही. ठीक आहे साहेब. या तुम्ही. येतो सर. थँक्यू इन्स्पेक्टर. साहेब, धनंजय खरंच जिवंत असतील? आम्हाला जर काही कळलं तर आम्ही तुम्हाला सांगू. या तुम्ही. मला खरंच कमाल वाटते या पोलीस ऑफिसर्सची. कसं काय शोधून काढतात हे सगळं. हो, आपण फक्त म्हणतो केस लवकरात लवकर सॉल्व्ह व्हायला पाहिजे, पण हे काम किती कठीण आहे हे इथे आल्यावरच कळतं. नाही, त्यातही राणीसारखी व्यक्ती इन्व्हॉल्ड असली की ते अजूनच कठीण होतं. भाऊजीने राणीमध्ये काय बघितलं मला खरंच काही कळत नाहीये. पण मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, आपण कधीच राणीच्या भूतकाळाचा विचार कसा नाही केला? नाही, मी विचारलं होतं त्यांना की ही बाई कुठून आली, काय करते. मला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली होती. म्हणाले होते तिच्या भूतकाळाशी मला काही कर्तव्य नाही आहे, तिचा भविष्यकाळ माझ्याबरोबर असणारही नक्की. राणीने जर धनंजयला वेड लावलं तर ती कुणालाही वेड करू शकते. तिनं काय त्याला हिप्नोटाईज केलं होतं का काय, कोण जाणे. मी काय म्हणतो सुरेश, तू जे राणीच्या सोलापूरच्या सर्टिफिकेट बद्दल बोलला होतास ना, हां, त्याबद्दल आपल्याला आणखीन काय माहिती मिळू शकेल? आपल्याला त्याचा ऍक्सेस मिळणं अवघड आहे. कंपनीतल्या कुणाला विचारलं तर म्हणजे तिथनं पटकन मिळू शकेल. हो, मी म्हटलं ना, जाधवांशी बोलून बघू आपण. हां, मग बोलून घेऊया ना, लगेच विचारून घेऊया. नाही, पण आता आपण ते मिळवून काय करणार? काय करणार म्हणजे पोलीस ऑलरेडी राणीचा पास शोधून काढण्याच्या मागे आहेत ना. नाही नाही, पण ते सर्टिफिकेट कदाचित आपल्या हातात लवकर लागेल ना, मग आपण ते पोलिसांना देऊया ना, नाही का? ठीक आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.